अहो धन जर जास्त बी असतं ना माणसाला सुखाने झोप लागत नाही मारुती भाऊ. काय म्हणायचं, धन माणसाकडे जास्त झालं तर सुखाने झोप लागत नाही. रात्रीत माणूस 4-5 वेळेस उठत असते, 5 वेळेस उठतं त्या तिजोरीकडे आहे का, आहे का. म्हातारीच्या पिशवीमध्ये जर जास्त पैसे जर असले तर म्हातारी समजा रात्यातून 3-4 वेळेस ती पिशवी बघत असते. म्हातारी हात घालून पैसे आहेत काय केले, पैसे आहेत काय केले, का बाब्याने हाणले काय माहित. झोप लागत नाही. काय बघा, 1 फूट पाठवर झोपलेला माणूस शांत झोपायचा, निवांत झोपायचा. आणि त्याला एक जण विचारलं, अहो तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्याकडे पैसे असावं. ते म्हणे महाराज पैसे नाही तेच बरे म्हणे, सुखातून झोपतोय मी. का म्हणे ते समोरचा बंगला बघतायत ना तुम्ही, तो माणूस दररोज 3 वाजता उठून चक्र मारतो. का मारतो, पैसा भरपूर आहे पण झोप नाही. पैशाने झोप विकत घेता येत नाही, पैशाने सुख विकत घेता येत नाही, म्हणून पैशाने सर्व काही भेटत नाही महाराज. मग तो कोबरा म्हणतो, देवा मला हे पण नको, धन संपदा मला काहीच नको. अहो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती एक वेळेस तुकोबरायांना भेटण्यासाठी आले आणि तुकोबरायांना त्यांनी नजराणा आणला होता. आता छत्रपती शिवरायांचा नजराणा मानला होता का कमी असणार का. छत्रपती शिवरायांचा नजरा हिरे माणिक मोत्यांनी भरलेलं ते ताट तुकोबरायांकडे आणलं, तुकोबरायांकडे दिलं. त्यावेळेस तुकोबरायाने काय शब्द वापरला असेल महाराज. हे तुमचे रविता धन, हा तुमचे रविता धन, हे मद मृत्यू के समान, हे मद मृत्यू के समान. तुमचे ये रविता धन, तुमचे ये रविता धन, त्यावेळेस छत्रपतींनी आणलेला नजराणा तुकोबरायांनी परत केला महाराज. का, हे तुमचं धन नको आहे आम्हाला, आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही. आमच्या जवळ होतं तेच आम्ही लोकांना वाटले. तुकोबराकडे होतं का नाही, होतं ना. तुकोबरा खूप श्रीमंत होते, पण जे भगवंतामध्ये आणि भक्तामध्ये जे आडवं येतं ना त्याला भक्त जवळ ठेवतच नाहीत मारुती भाऊ. बघा ज्यावेळेस गोपिका आणि भगवान कृष्णाला बघता बघता ही फक्त पापणी आडवी यायची. पापणी आडवी यायची तर त्या गोपिका नाही का ब्रह्मदेवाला शिवाय द्यायच्या. अरे कशाला ही पापणी बनवली असत का, माझ्या भगवान परमात्म्याला बघण्यासाठी मला 1 क्षणाचा विलंब होतो. कारण जे निर्मळ अंतःकरणाचे भक्त आहेत, जे सात्विक भक्त आहेत ना, ते 1 क्षण सुद्धा भगवंताच्या नामाशिवाय राहत नाहीत. तुकोबरा एका ठिकाणी सांगतात की आमचा वेळ वाया गेला, पण किती वेळ आमचा वाया गेला असेल. शिंक जांभळी खोकला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला, इतुकाची वेळ वाया गेला. शिंक जांभळी खोकला आणि तितकाची वेळ वाया गेला. आयुष्यातला किती वेळ वाया गेला, तर शिंक जांभळी खोकला याला जेवढा वेळ लागतो ना तेवढाच वेळ आमचा वाया गेलेला आहे. नाही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तुकोबरा एक दिवस बाहेर दिशेला गेले. बाहेर दिशेला गेल्याच्या नंतर एक साधू महात्मा त्या ठिकाणी चालले होते आणि त्यांनी बघितलं की अशा अमंगळ अस्वच्छ जागेवरती भगवंताचं नामस्मरण कोण करतंय. त्या साधू महात्मे जवळ गेले आणि बघतात तर काय, तर तुकोबरा त्या ठिकाणी बाहेर दिशेला बसलेले आहेत आणि तुकोबरांची जीभ धरली. अरे
अशा अमंगळ अस्वच्छ जाग्यावर तू भगवंताचं नामस्मरण करतो. माझी मज झाली अनावर वाचा, 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 माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलास, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतला, छंद या नामाचा घेतलास, छंद या नामाचा घेतला, घेतला ती छंद या नामाचा घेतला, माझी मजा ध्यानावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण. तुकोबर म्हणतात, देवा आम्हाला मुक्ती नाही लागत, आम्हाला धन नाही लागत, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग दे सदा. तुकोबर आहे, संतांची संगतीत का मागता तो? आणि संगती ही माणसाने चांगल्याचीच केली पाहिजे. कारण जशी संगती असते ना तसं वळण गुण लागत असतो. जुने माणसं म्हणत असत बघा, ढवळ्या शेजारी काय पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. मी माझ्या पदरचं म्हणतो असं काय आहे का? त्याला पुरावा देखील आहे महाराज. कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, एकनाच्या संगे हिराज भंगला, एकनाच्या संगे हिराज भंगला, एकनाच्या संगे हिराज भंगला, एकनाच्या संगे हिराज भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा, कुसंगे नाडीला साधू जैसा. ढेकणाच्या संगे हिरा जो थंडला, कुसंगे नाडला साधू जैसा. मला काय वाटतं, टाळ्या वाजवायच्यात ना तर जोरात वाजव. त्याला काय पैसे द्यायचे नाही का, पावती फाडायची, काय करायचं त्याला, आहे की नाही? जशी संगती असली तसा माणसाला गुण लागत असतो. बघा, हे मी तुमच्या समोर उभा आहे या ठिकाणी कीर्तन सांगतोय, फक्त संगतीचा परिणाम आहे. नाही तर तुमच्यासारख्या विद्वानांसमोर बसून माझ्यासारख्या पामरानं कीर्तन करावं एवढी माझ्याकडे ताकद नाहीये. पण ही गुरुवर्यांची कृपा आहे, तुम्हा सगळ्या संत संगतीचा परिणाम आहे. नाही तर माझ्याकडे एवढी क्षमता नाही की तुमच्या समोर कीर्तन सांगावं. श्री गुरु बाबांनी जी कृपा केली, जे माऊलींनी कृपा केली, निवृत्ती दादांनी जी कृपा केली ना, त्या कृपेच्या जोरावर मी तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय. एक जणांनी विचारलं, अरे तू एवढा बिनधास कशासाठी बोलतोय, कोणाच्या जीवावर बोलतोय? सांगितलं, माझी अक्कलकोटीची आई आहे ना, ती माझ्या सदैव पाठीची आहे. माझे आई अक्कलकोटी भिवून काती आहे पाठी. माझे आई अक्कलकोटी भिवून काती आहे पाठी. माझी
संकाती अहिपाटी. महाराज सांगतात, अरे तुम्ही चांगले कर्म करा, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही चांगले वाटाने जात असतील, चांगले कर्म करत असतील, भलेही तुम्ही सेवेमध्ये 2 माळा कमी केले तरी चालतील. मला वाटतंय असं 11 माळा करण्यापेक्षा 1 माळ जरी आपल्या मनोभावानं भगवंताच्या नामस्मरणाची झाली ना, पण ती शुद्ध अंतकरणातून झाली पाहिजे, ती भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे. नाही तर आपलं असतंय राम नाम जपना आणि परायामाल आपणा, असं व्हायला नको, आहे की नाही. एका हातामध्ये माळ असते, एका हातामध्ये माळ असं लगेच इकडं पप्या म्हातारी कुठे, रामकृष्ण रामकृष्ण, पप्या म्हातारीला चहा सांग चहा सांग चहा सांग. थोडा करायचा परमार्थ, पण शुद्ध करायचं. महाराज तुकोबरा सांगतात की आमचा तर रात्रंदिवस भगवंताच्या नामस्मरणामध्येच वेळ जातो. नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. कारण चोराच्या संगतीला तुम्ही जर गेले ना, चोराच्या संगतीला तुम्ही काही काळ काही वेळ जर तुम्ही राहिले, तर मग सतीश महाराज तुम्हाला रस्त्याला एखादी चिंधी जरी पडलेली असली का तुमचं मन का तुम्हाला असं वाटतं पैसे आहेत का माहित नाही. बैसता सोरा पाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. व्याभिचारापाशी पैसे क्षण भरी, देखताची नारी मन धावे. महाराज तुम्ही जशी संगती कराल तसं तुम्हाला गुण लागतो. महाराज संगती चांगल्याची केली पाहिजे. मित्र जरी आपण जीवनामध्ये जोडले ना, मित्र चांगलेच जोडले पाहिजे. मित्र पाहिजे महाराज जीवनामध्ये, पण चांगले मित्र पाहिजे. दुखडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामधी गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र पाहिजे, पण चांगला पाहिजे. माणसाने एखादा तरी वारकरी मित्र करावा. का करावा? अरे एखादा तरी वारकरी मित्र केला ना, एक दिवस तरी तुमच्या तो हाताला धरेल आणि तुम्हाला आळंदीला देहूला घेऊन जाईल. एक वेळेस तरी तुम्हाला हाताला धरेल आणि आषाढी कार्तिकीची वारी तो करून आणेल. त्याच्यामुळं चांगला मित्र जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे महाराज. आणि वाईट जर मित्र केला तर तुम्हाला तो धाब्यावर नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संगती चांगली करायची. म्हणून तुकोबारा म्हणतात की संतांची संगती आम्हाला प्राप्त व्हावी. विठोबा राहिलेल्या एक कडव्याचा अर्थ तुमच्या समोर मांडतो आणि या ठिकाणी सेवेला आहे की तुमचा जास्त वेळ काय घेणार नाही. तुकोबारा सांगतात, नलगे मुक्ती धनसंपदा संता संग देई सदा. तेव्हा आम्हाला याच्या व्यतिरिक्त काही नको. भलेही गर्भवासाचं दुःख महाराज फार कठीण. काय गर्भवासाचं दुःख आहे महाराज? काय सांगू गर्भेची यातना, मन भोगिला नारायणा, मांस मला पुत्र जाना, सुदक्ष नक्षना जात सांगू गर्भेची यातना, मन भोगिला नारायणा, मांस मला पुत्र काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण, मास मळमूत्र जाना तुझ शना शना ध्यात असे. पृष्ठालेप चौकडे, नाकी तोंड कृमीकडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कोणापुढे सांगावे. का त्या आईच्या गर्भामध्ये बाळ असणार, त्या बाळाची अवस्था अशी असते महाराज, असं वाकडं तिकडं होऊन ते पडलेलं असतं. आणि त्या गर्भ अवस्थेमध्ये महाराज गर्भे दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय
यातना होत असतात, पण त्या अवस्थेमध्ये माता माऊलीला डोळे लागतात. आता आपले डोहाळे जर सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही, आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे की नाही. ते काय मागच्या काकी आता झोपल्यात नाही, कोण झोपलं नाही. बरं इकडे समोर माझ्याकडे बघा, इकडे इकडे इकडं बघितलं समजून तुम्हाला आहे की नाही. मग त्या अवस्थेमध्ये माता माऊलीला डोळे लागतात. कोणाला बोरं खाऊ वाटते, कोणाला ऊस खाऊ वाटतोय, कोणाला बदाम शेक प्या वाटतंय. नवरा परतूला गेला की घरून फोन करून सांगतात, हा 2 गिलास घेऊन या ना. हे असे आपल्याला डोळे लागतात. पण डोळे कसे लागले पाहिजे ऐका, कौशल्य मातेसारखे डोळे लागले पाहिजे, देवकी मातेसारखे डोळे लागले पाहिजे, माझ्या जिजा मातेसारखे डोळे लागले पाहिजे. काय डोळे लागले? ज्यावेळेस शहाजीराजांना माहीत झालं जिजा मातेला डोळे लागलेत, एका नवऱ्याचं कर्तव्य म्हणून शहाजीराजा विचारतात, राणी साहेब काय इच्छा आपली इच्छा काय आहे? कारण एका स्त्रीचे डोहाळे पुरवणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. शहाजीराजे विचारतायत काय पाहिजे आपल्याला सांगा ना, काही पाहिजे का? आपल्याला काही खावंसं वाटतं का? आपल्याला काही नवीन घ्यावंसं वाटतं का? त्यावेळेस जिजामाताने सांगितलं, मला याच्यातील काही नको. काय पाहिजे? मला एकच वाटतं. त्यावेळेस जिजामाताने दात खाल्लं, मुठी आवळल्या आणि सांगितलं, माझ्या हातामध्ये पट्टे द्या, माझ्या हातामध्ये तलवार द्या. आम्ही जन्माला येत आहोत आणि दृष्टांचा संहार करणार आहोत. हे असे डोळे लागले पाहिजे. मग या अशा डोळे लागण्यासाठी माता देखील सक्षम पाहिजे महाराज. अरे तुम्ही जिजामाता आहात, तुम्ही झाशीची राणी आहात, तुम्ही सावित्राबाई फुले आहात, तुम्ही रमाबाई आहात, तुमच्यामध्ये शक्ती कमी नाही. तुम्ही महाकाली आहात, तुम्ही महादुर्गा आहात, तुमच्यातली खूप शक्ती मोठी आहे. तुम्ही फक्त ती जागृत करायला हवी, तुम्ही जागृत करायला हवी. आणि करायचं काय आहे ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मग जिजामातेने आपल्या बाळाला जे संस्कार दिले ना, ते संस्कार आम्ही मला असं वाटतं ह्या आता देण्याची गरज आहे. आपल्या मुलींना शिवकालीन संस्कार, शिवबांचे आचार विचार सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या ती काळाची गरज आहे महाराज. आणि त्या जिजामातेच्या पोटी असा एकच राजा होऊन गेला महाराज, अख्ख्या जगामध्ये त्या राजाचं नाव आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवरायाचं माझ्या राजाचं, शिवरायाचं माझ्या राजाचं, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलींना चांगले संस्कार द्या. संस्कार ही अत्यंत काळाची गरज आहे महाराज. झालं आपलं 5 मिनिटामध्ये कीर्तन लगेच उरकणार आहे. झोपू नका कोणी. झोपल्या का कोणी? झोपू नका. या ठिकाणी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने मला जी सांगण्याची सद्बुद्धी सुचली, माझे गुरुवर्य कृष्ण कृपांकित साधक हृदय नरेशजी बाबा ठाकरे महाराज, त्यांच्या कृपा आशीर्वादाने जी सांगण्याची सद्बुद्धी सुचली मला, ती मी आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चरणावरती माता ठेवतो. माझ्या मातोश्री देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्या चरणावरती माता ठेवतो महाराज. बोलण्याच्या वेगामध्ये काही वेडावाकडा शब्द जर गेला असला, ते आपलाच एक अज्ञान बालक म्हणून क्षमा करून घ्यावी. ज्या माता माऊलीला एक असेल त्यांनी मला दुसरा समजा, ज्याला 3 असतील त्यांनी 4था समजा, आणि ज्याला कोणीच नाही त्यांनी मला वट्टीत घ्या, म्हणजे माझं पण होऊन जाईल. झालेली सेवा या ठिकाणी थांबतो. सेवेला पूर्ण राम.
ज्ञानेश्वर भवाई ज्ञानेश्वर सगळ्यांनी एकदा वर हात करा सगळ्यांनी. सर कीर्तन झालं तुम्हाला काही बोललो का नाही बोललो. मग आता सगळ्यांनी वरी हात करायचे आवडीनं प्रेमानं टाळ्या वाजवत भजन करायचे. वर हात केले का महिला मंडळ पुरुष मंडळ वाट्यावर बसले पाठीमागे बसलेले खाली बसलेले वरी बसलेले खालतं वरतं केले का. आता येतो चहा घेऊन. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हो निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हो निवृत्तीराया सर्वांचे आभार व्यक्त करू ज्यांनी उत्तम अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणी लावली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं शूट केलेलं आहे आमचे चव्हाण दाजी त्यांच्यासाठी बी देखील एकदा जोरदार. आणि या सगळ्या कलाकार मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि एकदा सगळ्यांनी आपला उजवा हात वर करा. केला का काय राहिलं ना या माग घ्या मारा पाठीत. शब्बास म्हणा 2 तास तुम्ही कीर्तनाला बसले तुमची तुम्हाला शब्बासकी देऊन टाकायची. झालेली सेवा या ठिकाणी थांबतो. सेवेला पूर्ण चाल माझी म्हणा चाल म्हणा चाल. तुका म्हणे गर्भवासी तुका